गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। कासेगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय वाघमारे तसेच पंचायत समिती गणातील उमेदवार प्रमोद देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी कासेगाव येथे भव्य रॅली काढण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या घरापासून सुरुवात झालेल्या या भव्य प्रचार फेरीत कासेगाव व परिसरातील विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून आलं। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले वसंत देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग कासेगाव गटात असून त्यामुळे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची मानली जाते। मागील वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी वसंतराव देशमुख यांनी पांडुरंग परिवार सोडल्याची घोषणा केली होती। त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांना मोठे पाठबळ दिल्याचंही दिसून आलं होतं। आता या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक परिचारक यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी, भगीरथ भालके यांचे तीर्थक्षेत्र विकास आघाडी, आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनी आघाडीने कासेगाव गटातून उमेदवार मैदानात उतरवले। वसंतराव देशमुख यांचा राजकीय गड राखण्याची जबाबदारी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जिद्दीनं हाती घेतल्याचं दिसून येत असून कासेगाव येथील भव्य प्रचार फेरीमुळे या माध्यमातून वसंतराव देशमुख समर्थकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांनी आपली ताकद दाखवून दिल्याचं म्हटलं जात आहे। प्रचार रॅलीच्या वेळी राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली। बोलताना पहा काय म्हणाले वसंतराव देशमुख। सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन जिल्ह्यामध्ये अलायन्स तयार करण्यात आलेले आहे। ज्या ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे, शक्यता आहे, त्या उमेदवारांना पक्ष न बघता उमेदवाराची ताकद बघून आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये निश्चितच या ठिकाणी बदल घडेल असा मला विश्वास आहे। मैत्रीपूर्ण लढत वगैरे कुठे उमेदवारात होणार आहे असं फार नाही, क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतं, पण तसं काय होण्याची शक्यता नाही। सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय कासेगाव गटात कोणती कामं झालीत, कोणती कामं पेंडिंग वाटली, काय उलटे झाला दिसतं। मोठा गटामध्ये जर आपण बघितलं तर सुमारे 30 कोटीची कामं या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर राजनीचा आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बघितलं असेल की अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्य केंद्र, हे 6 कोटीचं आरोग्य केंद्र आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। तिथं राजनीमध्येच जनावरांचा दवाखाना असेल, 1 कोटीचा जनावरांचा दवाखान्याचं काम त्या ठिकाणी नवीन दवाखाना बांधण्यात आलेला आहे। शाळेसाठी स्मार्ट शाळा म्हणून एक योजना होती केंद्र सरकारची, त्यातून 2 कोटी रुपये राजनीच्याच शाळेला या ठिकाणी दिलेले आहेत। आणि राजनीचं आपण बघितलं तरी राजनीचं नुसतं काम 10 कोटी या घरात त्या ठिकाणी झालेलं आहे। कुठलंही गाव आपण बघितलं, कमीत कमी लहान नेपदगाव सारख्या लहान गावात सुद्धा 1 कोटीच्या पुढची कामं त्या ठिकाणी गावात झालेली आहेत। सहानुभूतीची लाट आली, त्याचा फायदा होईल का राष्ट्रवादीच्या उमेदवारांना? फायदा तर होईल, कारण आज अजितदादावर प्रेम करणारा प्रचंड तरुण वर्ग आहे, शेतकरी आहे,
कष्टकरी आहेत, ह्या सगळ्यांचं अजितदादावर प्रेम आहे आणि निश्चितच लोक दादांना मताच्या रूपानं त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील असं मला वाटतं. दुरंगी लागता तिरंगी आजच्या गटात ती लढत चालू आहे, त्यामुळे काय फरक पडत वाटते? नाही, दुरंगीच लागणार होती आणि तशा प्रकारचे शब्द मला देण्यात आलेले होते, परंतु नक्की काय झालं माहीत नाही. मीही त्यांना विचारलं नाही. खरं तर ती त्यांची जबाबदारी होती अर्ज न भरण्याची किंवा काढून घेण्याची, परंतु त्यांचं काय नियोजन आहे मला माहीत नाही. त्यांनी तर मला शब्द दिला होता की या ठिकाणी 2च दुरंगी लढत लागेल म्हणून, पण त्यांनी नंतर काय विचार करून अर्ज ठेवला मला काय माहीत नाही. नगरपालिकेला एकत्रित काम केलं, जिल्हा परिषदेला एकत्रित येण्यात काय अडचण होती? नाही, जिल्हा परिषदला सुद्धा ठरलं होतं, परंतु आता त्या भगीरथ दादांना त्यांची काय व्यक्तिगत किंवा फॅमिली मॅटर काय झाले मला माहीत नाही. कारण अर्ज काढण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मला त्यांचा शब्द होता की मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे आम्ही तुमच्या मागे उभं राहू, परंतु काय त्यांना प्रॉब्लेम आला मला माहीत नाही, पण त्यांनी तो अर्ज त्या ठिकाणी ठेवलेला आहे. शुभारंभ केलाय, काय सांगाल? आदरणीय नाना यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे ग्रामपंचायतचे सरपंच, डेप्युटी सरपंच आणि सर्व कार्यकर्त्यांच्या हिमतीवर आम्ही सेपरेट लढाईचं तयारी पूर्ण केलेली आहे आणि लढून विजयी होणार ही सर्व लोकांच्या ह्याच्यावर माझा विश्वास आहे. जनतेसाठी तुमची काय विजन असतील? जनतेसाठी तुम्ही करणार आहात? गेले 10 वर्ष झालं मी ग्रामपंचायत सदस्य आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमच्या वार्डामध्ये विविध विकास कामं केलेली आहेत आणि राहिलेली कामं ही निवडून आल्यानंतर केली जातील. विरोधकाचं आव्हान वगैरे काय वाटतंय? काही नाही, आव्हान काही वाटत नाही. मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना एवढंच ही विनंती करेल की येणाऱ्या 7 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसा पुढील बटन दाबून व तसंच माझी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी बहुमताने विजय करावा एवढंच मी विनंती करेन. विजय निश्चित होईल असा विश्वास आहे तुम्हाला? विश्वास आहे. ते पण नाही, काही तसलं काही नाही. लोक मला भरघोस मताने निवडून देतील ही मला खात्री आहे. नमस्कार, मी प्रमोद हरी देशमुख, कासेगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणारे उमेदवार आहे. या ठिकाणी माननीय नानांच्या नेतृत्वाखाली अनेक गावाची कामं या ठिकाणी आमच्या सर्व सरपंच, डेप्युटी सरपंच आणि सर्वांनी केलेली आहेत आणि नानांच्या आशीर्वादानं आणि जनतेच्या आशीर्वादानं सर्वांनी आम्हाला उभं राहण्यासाठी या ठिकाणी उत्साह दिलेला आहे. आणि आज या ठिकाणी भरघोस एकाच्या निरोपावरती सर्वजण प्रचाराच्या शुभारंभाला आलेले आहेत. सर्वांचं गेली 40 वर्ष नानावरती अतिशय प्रेम आहे आणि नानांच्या सन्मानासाठी आणि आमच्या राष्ट्रीय नेते, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादा यांच्यावर प्रेम असणारा पश्चिम महाराष्ट्र आहे. त्यांनी खरंच पश्चिम महाराष्ट्राचं खूप असं काम केलेलं आहे. एक विकास पर्व, अजित पर्व असं म्हटलं जातं, आपण बघितलेलं आहे. तर त्यांच्या श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी सर्वजण भरघोस मतदान राष्ट्रवादी पक्षाला करतील आणि राष्ट्रवादी पुन्हा हे दाखवून देतील. कोणतं विजन घेऊन मतदारांना सामोरे जाते? या ठिकाणी मी याच्या अगोदर 5 वर्ष पण ग्रामपंचायत सदस्य होतो. त्यावेळेला आमचे 8 सदस्य येऊन सुद्धा आम्ही विरोधात होतो, पण आम्ही ग्रामपंचायतमध्ये अगदी डायरी घेऊन प्रत्येक गोष्टीचं शब्द न शब्द लिहून प्रत्येक कामं महिनाभर लोकांनी सांगितलेली घेऊन मिटिंगमध्ये जात होतो आणि अगदी भांडून प्रत्येक ठिकाणी आम्ही तो निधीचा व्यवस्थित वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जागोजागी कधीही आपण सर्व गावाच्या कामासाठी काम करतो. काय समस्या आहेत? बऱ्याचशा असं म्हटलं जातं बरेचसे जण की पंचायत समितीला निधी नाही, पण लोकांची सेवा करायला निधीच लागत नाही. महिन्याला ज्यावेळेला पंचायत समितीची मिटिंग होते त्यावेळेला STचे अधिकारी, उजनीचे अधिकारी, NRBCचे अधिकारी, शेती अधिकारी, पुन्हा सर्व खात्याचे, पोलीस खात्याचे अधिकारी, सर्व अधिकारी त्या मिटिंगला येत असतात आणि लोकांचे प्रश्न मांडून त्यांच्याकडून काम करून घेणं आणि त्या वर्णन येणाऱ्या योजना आणि लोकांची ज्या समस्या आहेत त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवणं ही सुद्धा लोकांची सेवा आहे. आणि आलेला निधी व्यवस्थित वितरित होतो का हे सुद्धा बघणं आपलं
काम आहे आणि तीच सेवा लोकांसाठी आम्ही अहोरात्र करू. अगदी प्रत्येक समस्येवरती त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांकडून जनतेची सेवा करू, एवढंच मी सांगू. विजय निश्चित आहे. निश्चितपणानं खात्रीपणे विजय आहे. लोकांचं प्रेम आहे. मी मतदारांना निश्चितपणाने आवाहन करेन की गावाची सेवा करण्यासाठी, आणि आम्ही करतच आलेलो आहोत, अगदी सौजन्यता नम्रता असलेले उमेदवार आम्ही तुमच्या पुढं आहोत. आमचे दोन्ही उमेदवार, आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार संजय वाघमारे आणि मी या गावामध्ये 24 वर्ष झालं शिक्षणाच्या माध्यमातून सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांनी आम्हाला सगळ्यांनी बघितलेलं आहे. काम करताना लोकांशी आमचे संपर्क आलेले आहेत. त्यांच्याशी असलेलं सौजन्यता, आमचं वागणूक, आमची प्रामाणिकपणा त्यांनी पाहिलेला आहे आणि त्या जोरावर आणि नानांच्या सन्मानासाठी आणि अजितदादांना श्रद्धांजली म्हणून निश्चितपणानं काशेगावचा सन्मान असलेला मतदार आम्हाला निश्चितपणानं यश देणार आहे, आशीर्वाद देणार आहे. आता लढणारच. 100% लढणार आहे, विषयच नाही. माघार अजिबात नाही. ती कोणतरी काहीतरी अफवाय द्या, काय विषय मागा बिगार तसलं काय नाही. लढायचे आमचे पिंड आहे. वसंत नानांनी सुद्धा जिथं पाऊल ठेवू देत नव्हते तिथून एक कार्यकर्ता गोळा करून लढलेत. त्यांचे आम्ही शिष्य आहे, आम्ही सुद्धा लढणार आहे. धन्यवाद.